एक 14 वर्षाची मुलगी आपल्या वडिलांना विचारते, बाबा, जर तुम्हाला जंगलातील कोणताही प्राणी व्हावंसं वाटलं तर तुम्ही कोणता प्राणी व्हाल? तर वडील थोडा वेळ विचार करतात व म्हणतात, बेटा, मला सिंह व्हायला आवडेल. तर मुलगी विचारते, का? तर वडील म्हणतात, सिंह हा सगळ्यात धाडसी प्राणी आहे. तो कुणालाही भीत नाही आणि तो राजासारखं जीवन जगतो. जसे की प्रत्येक वडील आपल्या मुलांच्या समोर स्वतःला स्ट्रॉंग रिप्रेझेंट करतात, त्या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिलं. तर वडील मुलीला विचारतात की, बेटा, तुला काय कोणता प्राणी व्हायला आवडेल? तर मुलगी जे उत्तर देतं ते खूपच मोटिवेशनल असं आहे. मुलगी म्हणते, बाबा, मला काही दिवस गोल्डफिश व्हायला आवडेल व काही दिवस डॉल्फिन मासा फिश व्हायला आवडेल. तर वडील म्हणतात, असं का? तर मुलगी म्हणते, गोल्ड फिशची मेमरी ही खूप कमी कालावधीपर्यंत राहते, म्हणजे शॉर्ट पिरियडसाठी असते, व डॉल्फिनची मेमरी ही खूप लॉंग टर्मसाठी असते, जास्त कालावधीसाठी असते. ज्या दिवशी माझ्या आयुष्यात काही निगेटिव्ह घटना घडतील, निगेटिव्ह सीन्स येतील, त्या दिवशी मी गोल्डफिश होईल, जेणेकरून मी त्या घटना विसरू शकेन पटकन. आणि ज्या दिवशी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह घटना होतील, चांगल्या घटना घडतील, त्यावेळी मी डॉल्फिन मासा होईल, जेणेकरून ते सीन, त्या घटना मला जास्त वेळ लक्षात राहतील. हे उत्तर ऐकून वडील आश्चर्यचकित होतात की कमी वयाची ही आपली मुलगी इतकं कसं काय विचार करू शकेल. तर आत्ताच्या पिढीमध्ये जर बघितलं तर खूप शार्प अशी मुलं आहेत, जे अशक्य, त्यांना जर योग्य दिशा, योग्य मार्गदर्शक, योग्य मेंटॉर मिळाला तर ते अशक्य अशा गोष्टीसुद्धा शक्य करू शकतील. मोठे इम्पॉसिबल टास्क सहजतेनं पूर्ण करू शकतील. याचंच एक बेस्ट एक्झाम्पल आहे आत्ताच्या IPL मध्ये खेळणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी, ज्यानं वयाच्या 14व्या वर्षी जगातल्या बेस्ट फास्ट बॉलर, चांगल्या बॉलरांच्या विरुद्ध खेळून शतक झळकावलं. हे खूपच आश्चर्यकारक होतं. याचं रहस्य आहे की त्याने योग्य मेंटॉर, त्याला योग्य दिशा देणारे मेंटॉर, मार्गदर्शक, कोच मिळाले, ज्याच्यामुळे तो हे यश मिळवू शकला. थँक्यू.